नमस्कार, मैं हूँ रूप सोनी, महाराष्ट्र जनसत्ता में सर स्वागत करता हूँ। आज देखिए मैं यहाँ पे जियो सेंटर में हूँ। यहाँ पे जेम्स एंड ज्वेलरी यहाँ पे शो हो रहा है। एक ख़ास तरह के जेम्स एंड ज्वेलरी शो हो, एक इंटरनेशनल ब्रांड है। तो इंटरनेशनल ये ब्रांड के वजह से यहाँ पे जो भारत के अलग अलग स्टेट के अलग अलग हिस्से से यहाँ पे भारत के बाहर के लोग भी यहाँ पे एक हिस्सा लेते हैं। उनमें से हमारे साथ धाराशिव जो सराफ और ज्वेलर्स है, उनको एसोसिएशन है यहाँ पे, वो जियो में यहाँ पे जेम्स एंड ज्वेलरी में विजिट करना है। तो इस शो के बारे में उनकी ज़ुबानी सुनेंगे। माली सर सुवर्णकार के जो धाराशिव का संघ है उनका, तो उनकी ज़ुबानी सुन सर। महाराष्ट्र जनसत्ता में स्वागत करतो सर तुमचं। ते धाराशिव तुमचं सुवर्णकारांचं असोसिएशन, तुम्ही अध्यक्ष आहात। तर जेम्स एंड ज्वेलरी शो तुम्हाला कसं वाटलं सर? एकदम चांगला होता। जीजेसीने जो आयोजित केलेला आहे 4, 5 आणि 6, 7 तारखेला 4 दिवसीय कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये आम्ही भरपूर संख्येने धाराशिव येथून 40 लोक एकत्रित येऊन धाराशिव येथून जीजेसीच्या ह्या कार्यक्रमासाठी आलो होतो। ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला भरपूर व्हरायटीज, भरपूर स्टॉल बघायला मिळाले। बऱ्याच प्रकारच्या ज्वेलरीचे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीचे म्हणजे प्रदर्शन येथे आहे। यामुळे आपला सराफी व्यवसायांना आणि सुवर्णकार कारागिरांना याच्यातून भरपूर फायदा होईल असं ह्या कार्यक्रमामधून वाटतंय। तुम्ही जे व्हिजिट करता स्टॉल म्हणून वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात। महाराष्ट्रीयन ज्वेलरी असू दे, दुसरे वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळतात। तुम्हाला कसं वाटतं? हां, ह्या ज्वेलरी शोमध्ये टर्कीजच्या डिझाईन ह्यावेळेस नवीन काहीतरी शोमध्ये बघायला मिळालं। कारण की आत्तापर्यंत आपण बरेच ज्वेलरी शोमध्ये बघितलं की आपले रेग्युलर दागिने किंवा टेम्पल ज्वेलरी किंवा बंगाली एम्बोज असे म्हणजे दागिन्याचे प्रकार बघायला मिळतात। पण ह्या ज्वेलरी शोमध्ये टर्कीजमधील नवीन दागिन्यांचे भरपूर व्हरायटी बघायला मिळाल्या। मयूर जालनेकर म्हणून आहेत, सराफ धाराशिव सराफ आणि सुवर्णकारचे संघटना आहे, ते सेक्रेटरी आहेत मयूर जालनेकर। तर मयूर सर, महाराष्ट्र जनसत्ता स्वागत करतो आहे। जेम्स एंड ज्वेलरीचं तर शो होतं आहे। ह्या शोमध्ये भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आणि भारताच्या बाहेरून पण लोक इथं एक सुवर्णकार येत असतात। मग ह्या शोमध्ये तुम्ही आहात, तर कसं वाटलं शो आणि काय तुम्हाला पाहायला मिळालं आणि वेगळं काय तुम्हाला असं वैशिष्ट्य आहे? या शोमध्ये जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचा हा जो शो आहे, जेम्स अँड ज्वेलरी शो, ह्या शोमध्ये नवनवीन व्हरायटीचे दागिने, नवीन पर्सेंटेजचे दागिने, तसेच नवीन व्यापारी आमच्यासारखे जे धाराशिव जिल्हा म्हणजे मराठवाडा एरियामधनं येतात, रुरल एरियामधनं येतात, यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे ही। आणि ह्या संधीचा फायदा उचलण्यासाठी आमच्या धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ 40 लोक अख्खी ट्रॅव्हल बस करून सगळे एकत्र आलेले आहात। आणि ह्या शोमुळं नवीन व्हरायटी चांदीमध्ये, सोन्यामध्ये, तसेच पुढील महिन्यात आता अधिक मास आलेला आहे, त्यामुळे चांदीचे सुद्धा भरपूर दागिने आणि भरपूर व्यापारी बघण्यात आलेले आहेत। सोन्याची सुद्धा भरपूर व्हरायटी बघण्यात आलेल्या आहेत। आणि कोण बोलतोय? योगेश बोलायचं का? हां सर, तुमचं नाव? श्रीकृष्ण। आता धाराशिव संघटनेचे, सुवर्णकार संघटना श्रीकृष्ण म्हणून आहेत, सराफ असोसिएशनचे सदस्य आहेत, सर महाराष्ट्र संघटक आहेत। तर सर, सुवर्णकार तिथून तुम्ही धाराशिवून सगळे एक 40 जे मेंबर्स सगळे तुम्ही सुवर्णकारचे असोसिएशनवाले बस करून खास करून धाराशिवून इथं या शोमध्ये आलात। तर शोमध्ये तुम्हाला शोमध्ये काय वेगळं पण जाणवलं आणि तुम्हाला काय वाटलं या शोबद्दल सांगा सर? सध्याचे सोन्याचे दर पाहता, सोन्याचे दर हे सर्वसामान्यासाठी राहिलेले नाहीत, गगनाला भिडलेले आहेत। तर याच्यामध्ये अत्यंत कमीत कमी वजनामध्ये बसतील अशी ज्वेलरी आत्ता बघायला मिळाली, जे की काळाची गरज आहे। जी वस्तू आपण 2 तोळ्यामध्ये घेत होतो ती वस्तू आपल्याला 1 तोळ्यामध्ये मिळेल अशी व्यवस्था जीजेसीने केलेली आहे। त्यामुळं जीजेसीचे जे शो आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे आणि लगनसराईचे दिवस असल्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला। सगळ्या व्यापाऱ्यांची एकदम व्यवस्था चांगली झालेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला ह्या शोचा असाच वारंवार शो व्हावा अशी इच्छा आहे। याचा चांगला फायदा व्यापाऱ्यांना होत आहे। ओके, धन्यवाद सेकंड सर, तुम्ही महाराष्ट्र जनसत्ता जोडल्याबद्दल, कॉमेंट देण्याबद्दल थँक्यू। आणि बघा आत्ताच आपण आत्ताच बघा धाराशिवचे सुवर्णकार संघटना आहे, त्यांच्या वेगवेगळे सदस्य माळे असू दे, राहुल सर असू दे, वेगवेगळे कृष्ण सर होते, त्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत आणि शोबद्दल त्याने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। आणि सगळ्या मी धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकारांचं सगळ्यांचं मी धन्यवाद करतो आणि आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। कृष्ण डाळे बोलायचं म्हणते. धन्यवाद।
हाँ धन्यवाद। धन्यवाद। मैं हूँ रूपचंद नई, महाराष्ट्र जनसत्ता, जियो सेंटर, जेम्स एंड ज्वेलरी इंडिया के साथ, मुंबई जियो सेंटर।